पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी म्हणजेच उद्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शनचं डिजिटली लोकार्पण करणार आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। जवळपास 12,39,00,000 रुपये खर्च करून हे स्टेशन जे आहे ते पुनर्निर्मित करण्यात आलेलं आहे। भारत सरकारची जी महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजना आहे त्या अंतर्गत या स्टेशनचा कायापालट जो आहे तो करण्यात आलेला आहे। अत्याधुनिक पार्किंगची सुविधा या ठिकाणी आहेत, त्यासोबतच इतर ज्या सुविधा आहे त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। आणि हे रेल्वे स्टेशन आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। पूर्वी या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होती, परंतु आता केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत या संपूर्ण स्टेशनचा कायापालट जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यामध्ये पार्किंगची सुविधा असो किंवा इतर ज्या सुविधा आहे त्या सुविधा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। आणि आपण हे दृश्य त्यासोबतच याचं नामकरण सुद्धा झालेलं आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन चं लोकार्पण जे आहे ते उद्या म्हणजे 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली करणार आहे। आपण रेल्वे स्टेशन परत एकदा दाखवतो। आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण स्टेशनचा कायापालट जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तिकिटिंगची जी सुविधा होती त्याला अधिक सुकर करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। देशभरातल्या जवळपास 100पेक्षा जास्त रेल्वे स्टेशनचा एकाच वेळेस म्हणजे 103 रेल्वे स्टेशन वर नवीन सुविधा केलेल्या आहे आणि त्याचं लोकार्पण 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। त्यापैकीच एक स्टेशन म्हणजे नागपुरातील इतवारी जंक्शन, ज्याला नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन म्हटलं जातं, ज्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि उद्या म्हणजे 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली लोकार्पण करणार आहे या जंक्शनचं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।